सगळीकडे फक्त गुलालच गुलाल. मालकाचं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि माझ्या मालकाच्या डोळ्यात आनंद अश्रू आलं होतं. आणि 10 दिवसातच पुन्हा एकदा मानाचं पहिलं हिंद केसरी मैदान होतं, ते म्हणजे पुसेगाव हिंद केसरी मैदान. मन मनात ठरवलं होतं माझ्या मालकाचं चाहत्यांचं स्वप्न पुसेगाव मध्ये देखील पूर्ण करायचं, जीवाची बाजी पुरी लावायची. पण मालकाच्या आणि चाहत्यांच्या अंगावर मानाचा हिंद केसरीचा गुलाल मला टाकायचा होता, गुलाल मला टाकायचा होता. माझ्या मालकाचं आणि या सगळ्या चाहत्यांचं स्वप्न मला पुन्हा एकदा पूर्ण करायचं होतं. हिंद केसरी गुलालाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धाव घ्यायची होती. यावेळी सोबतीला होता सुंदर कॉकटेल, ज्याच्या समोर भले भले फेल होतात. मग काय लाखो बैलगाडा शौकीन, हजारो गाड्या यांनी बैलगाड्याची पंढरी म्हणजे पुसेगाव मैदान सज्ज झालं होतं आणि मैदानाचा थरार चालू झाला. प्रेक्षकांचा जल्लोष, सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आणि मी पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी झालो. पुसेगाव सारख्या मैदानात गड झाला